एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कुंभाटोला श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन होतं. आपण या संदर्भात आमचे जे महाराज आहेत त्यांना विचारूया की ह्या भागवतगीतेचं महत्त्व जे गावाला पटवून दिलं ते कशा पद्धतीनं पटवलं आणि त्याच्या बाबतीत कशा पद्धतीने. महाराज आपलं नाव? माझं नाव आहे हरिभक्त घनश्याम पुरुषोत्तम शेंडे. गावाचं नाव आहे मुक्काम तावशी, पोस्ट बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. मी 7 दिवसपर्यंत या गावामध्ये जे अध्यात्म श्रीमद भागवत कथा, या श्रीमद भागवताच्या माध्यमातून आम्हाला जनजागृती, धर्म, आज कुठंतरी आमचा धर्म विस्कळीत होत आहे. त्या कारणामुळे आम्हाला समाजाला ज्ञानाची, कथेची आणि संस्कृतीची गरज आहे. आमचे संस्कार कुठेतरी भटकले, आपण कुठेतरी बिघडत चाललो आहे. आमचे तरुण मंडळी आता कुठेतरी विस्कळीत होत आहेत आपल्या धर्मापासून. म्हणून आम्हाला आज अध्यात्माची गरज आहे, भक्तीची गरज आहे आणि ज्ञानाची पण गरज आहे. या तिन्ही गोष्टीची संकल्प करून भागवत म्हणजे नेमकं का, 7 दिवसापर्यंत ज्या व्यासांनी, शुकदेवांनी राजा परीक्षिताला जी कथा सांगितली ती कथा आम्हाला लोकांपर्यंत अध्यात्म विषयानं पोचवायची आहे, भक्तीच्या माध्यमातून पोचवायची आहे. म्हणजेच नेमकं जनजागृती आम्हाला करायची आहे. कारण की जनजागृती करण्यासाठी आम्हाला तरुण पिढी, आज आमची तरुण पिढी नैतिकताच्या मार्गानं चालली आहे आणि ती आपल्या भक्ती मार्गाला कशी लागेल याच्यासाठी आम्ही हा 7 दिवसाचा कुंभारटोला या ठिकाणी हा 7 दिवसाचा ज्ञानयज्ञ म्हणून श्रीमद भागवत कथा हे आम्ही केलं. महाराज जी, आपण आज भारतामध्ये भरपूर संत झालेले आहेत, पण आज आताच लगेच 4-5 दिवसाच्या आधी असं 5-6 महाराजांच्या यवन शोषणाच्या संदर्भात भरपूर व्हिडिओ येत आहेत, भरपूर बातम्या आहेत. या संदर्भात आपल्याला काय मत आहे, का आपण काय सांगाल? ते चुकीचं आहे. कारण जोपर्यंत भक्तीत ज्ञान, भक्ती, वैराग्य हे श्रीमद भागवतामध्ये प्रथम कथा आली आहे, पण नेमकं त्याचं काय आहे ते मर्मच आम्हाला अजूनही कळलं नाही. ज्ञान, भक्ती, वैराग्य. कारण की जोपर्यंत आम्ही भक्ती करत नाही, जो वक्ता म्हणून येतो, आमच्यासारखे महाराज म्हणून येतात, त्यांनी त्या ज्ञानाचा, त्या भक्तीचा अंगीकार करावा. कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संताच्या संगतीत असल्यामुळे वासना जळून जाते आणि वासना जळण्यासाठी आपण म्हणतो काही संत म्हणून अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, या म्हणीप्रमाणे अंगावरती सुंदर भूषण घालून जगाला फसवण्याच्या माध्यमातून हे नाना प्रकारची ढोंग चालली आहे. पण या ढोंगातून जो अंतकरणातून जर भक्ती देवाची करत असेल आणि चिंतन करत असेल तर त्यांच्या संगतीमध्ये माऊलीसुद्धा म्हणतात की संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संताच्या संगतीमध्ये राहून जो व्यक्ती त्याचं आचरण बदलते, विचार बदलते आणि आचरण, विचार, मन स्थिर होऊन तो भक्तीला लागतो. महाराज जी, आता ते टी व्हीवरती भरपूर आपल्या समाजामधले लोक टी व्ही पाहून जे संत महात्मे सांगतात त्याच पद्धतीनं आपल्या समाजातील स्त्रिया जास्त प्रमाणात त्या चुकीच्या मार्गाकडे जात असतील, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगू इच्छितो की जसे नाना प्रकारचे महाराज लोक सांगतात की देवाची भक्ती केल्यानं बेल व्हावं, फूल व्हावं, अशानं असं होते, तशानं तसं होते. पण माझं एकच निश्चित मत आहे, विश्वास ठेवून जरी आपण कार्य केला, देवाच्या मागं न लागता संताच्या मागं लागून, जो खरा संत आहे, जो आपल्याला सत्य ज्ञानाची ओळख करून देते, मी कोण ते माझे ठिकाणं, देह पाहता पतन, कोठे जाऊन मी राहीन, मी या मृत्यूलोकात माझा जन्म झाला, मी कशासाठी आलो आणि मला काय केलं पाहिजे. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरा संताचे ते पाये, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. या भाऊ बंधनातून तुटण्यासाठी, भाऊबंधन सोडण्यासाठी आम्हाला
त्या ज्ञानाची